जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट मधून विकत घेईन। एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना। या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक, फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही। विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स, अटी लागू। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री जिल्ह्याची खबरबात मध्ये तुमचे स्वागत। कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा बांधवांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांची आमदार आशुतोष काळे यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलेले उपोषण पासून अंतरवाली सराठी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे। मराठा समाज बांधवांनी कोणतेही उग्र आंदोलन न करता जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे। त्या आव्हानाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण केले जात आहे। कोपरगाव शहरात मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आमदार आशुतोष काळे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व आंदोलकांना पाठिंबा दिला आहे। संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ काल परवापासून परत एकदा आपण ठिकठिकाणी राज्यामध्ये पाहतोय, समाजाच्या वतीने आंदोलन असेल, उपोषण असेल करण्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली। त्याच पद्धतीने आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये, शहरामध्ये ठिकठिकाणी आपण उपोषण आंदोलनचे मंडप त्या ठिकाणी पाहतोय। मी देखील एक समाज बांधव म्हणून इथल्या जे उपोषणकर्ते आहे त्यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांनी जो काही पवित्रा घेतलेला आहे त्या साखळी उपोषण आमरण उपोषण मध्ये बदल करून 28 तारखेपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्याचा त्यांचा विचार होता। तर आपण शांततेच्या मार्गाने उपोषण असेल किंवा आंदोलन असेल हे केलं पाहिजे, कारण की जरांगे पाटलांनी तशा पद्धतीची सर्वांना विनंती केलेली आहे। कुठेही उद्रेक होणार नाही, अनर्थ काही घडणार नाही याची काळजी आपण सर्वांची जबाबदारी आहे। सर्वांची जबाबदारी असल्या कारणाने आपण शांततेच्या मार्गाने जाऊन हे आंदोलन करावं, जेणेकरून समाजाला कुठेही त्याच्यामध्ये दोषी धरलं जाणार नाही। जे काही आज सकाळी प्रकार घडला का मुंबईमध्ये ते राहणारे वकील सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड झाली, तिथे समाजाच्या वतीने घोषणा देण्यात आल्या, तर अशा कुठलेही प्रकार याला समर्थन जरांगे पाटील यांचं नाही आहे आणि म्हणून आपण सर्वांनी ती काळजी घ्यावी, शांततेच्या मार्गाने करावं आंदोलन, एवढंच आपल्या सर्वांना विनंती राहील। मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या कारणावरून 27 वर्षीय युवती आणि तिच्या मित्राला दोघांनी कोयत्याने मारहाण केली। यात युवती गंभीर जखमी झाली आहे। ही घटना संगमनेर शहरात घडली। या प्रकरणी मारहाण झालेल्या युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर आले असून विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे। तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला जाण्यासाठी प्रत्येक गावातून एसटी बसेस नियोजन करण्यात आले। मात्र सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्याने अनेक गावात पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे। शिर्डी येथील सभेसाठी लोकांना घेऊन जाण्यासाठी मंगळूर येथून गेलेल्या एसटी बसच्या अज्ञातांनी काचा फोडल्या आहेत। त्यामुळे ही बस चालक पी फुंदे यांनी पुन्हा शेगाव आगारात लावली आहे। बसचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। त्याचप्रमाणे लोकांना शिर्डी येथून घेऊन जाण्यासाठी गेलेल्या बस अनेक गावातून रिकाम्या परतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पारनेर तालुक्यात सर्वच भागात
थंडी, ताप या 7 रोग आजारांचे रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. शहरासह ग्रामीण भागात डेंग्यू सदृश लागण झालेले रुग्णही काही प्रमाणात दिसून येत आहे. डेंग्यू सारखा साथी रोग घातक ठरू शकतो, यामुळे यावर प्रशासनाने योग्य व उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शेवगाव तालुक्यातील रब्बीच्या पेरणीला काही प्रमाणात सुरुवात झाली आहे, मात्र जमिनीतील ओलावा कमी असल्याने पेरणीला अडचणी येत आहेत. कोरडवाहू भागात यंदा पहिल्यांदाच पेरणीला वेग आला आहे. तालुक्यात रब्बी हंगामाचे उद्दिष्ट 23,866 हेक्टर असून त्यापैकी जवळपास 700 हेक्टर क्षेत्र उद्दिष्ट क्षेत्राच्या केवळ 2% पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयातून सांगण्यात आली आहे. जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिर्डी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेऊन पूजा व आरती यावेळी त्यांनी केली आहे. मंदिरात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नेते मंडळी उपस्थित होते. निघोज येथे ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून येत्या 2 वर्षात निघोज येथे ग्रामीण रुग्णालय सुरू होणार असल्याची ग्वाही खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. जामखेड अहमदनगर मार्गावरील आष्टी फाट्याजवळ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे सकाळी 6 वाजता ही घटना झाली आहे. या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तसेच 25 प्रवासी जखमी झाले असून 9 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये प्रवाशांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यासाठी नागरिकांना घेण्यासाठी आलेल्या गाड्या परत पाठवण्यात आल्या आहेत. गावबंदी असल्याने शेवगाव तालुक्यातील मठाची वाडी येथील मराठा समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान मनोज जरांगेंच्या आव्हानानंतर मंत्री विखे यांच्या कुटुंबियाविरोधात मठाची वाडी येथे सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालंय. मित्रांनो, मोदी सभेला आज गाड्या आल्या होत्या मठाजोडी येथे, तर सर्वांनी त्या गाड्या अडवल्या आहेत. आणि माझी एक विनंती आहे, जो मराठ्याचा आहे तो कधीच सभेला जाणार नाही. आणि ही कळकळीची विनंती आहे, जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणत्याही सभेला जाऊ नका, ही हात जोडून विनंती आहे. कारण आपल्यावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय आपल्याला वगळून टाकायचा आहे. कारण आपल्यावर आत्तापर्यंत मराठा आरक्षणासाठी कित्येक लोकांनी बळी घेतले आहेत, त्यासाठी कोणीही सभेला जाऊ नये. श्रीरामपूर येथे बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बुधवारी 4,200 गोण्यांची आवक झाली आहे. सर्वाधिक भाव हा 6,100 रुपये निघालाय, तर लिलावात प्रथम श्रेणीच्या कांद्याला 4,500 ते 6,100, तर द्वितीय कांद्याला 2,500 ते 4,500, तर तृतीय कांद्याला 700 ते 2,025 रुपये प्रति क्विंटल भाव मिळालाय. जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबते. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.